शुक्र सुधा वर्णव रघुवर विमल जस जोदायक फलचार बुद्धिहीन तनु जान के सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हरव कलेश विकार ओठ कुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय उमापति महादेव की जय 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 राम कृष्ण हरि जय जय
हो शुद्ध ते ध्यान हो भावी देवरी हो भावी देवरी
सगळ्याच्या आधी आपले इष्ट आपले आराध्य त्यांना आधी नमन करतो, वंदन करतो. आणि आमच्या वारकरी संप्रदायाचे इष्ट आराध्य म्हणजे भगवान परमपिता परमेश्वर पांडुरंग. आणि म्हणून आधी नमन देवाला, आधी नमन भगवंताला. पण संतांचं प्रमाण आहे, जिथे कीर्तनाची जागा तिथे पांडुरंग. या जागेवर बसलेले तुम्ही सर्व श्रोते मायबाप, तुम्ही सर्व प्रेक्षक मायबाप भगवंताच्या स्वरूपात नाही. तुझी श्रोता तुझी वक्ता ध्यानाची अंजन. आणि म्हणून आधी नमन तुमच्या चरणावर. आणि हो, जे जे येईल माझ्या मनी ते ते सांगेन कीर्तने. कारण इकडे संत प्रमाण देतात की बाबा ही वाचा आपली नाही आहे, वाचा तर देवाची आहे. वैखरीच्या माध्यमातून जे काही वेळेवाकडे शब्द निघतील, तुम्हाला जे आवडतील नाही किंवा खराब वाटतील त्याला सोडून द्या. आणि चांगले शब्द निघतील त्याला पकड द्याल किंवा ग्रहण कराल. बघा फुलिया पुढे नाही मी बोलत, वाचा किती प्रकारच्या? चार. परा, पश्यंती, मध्यम आणि वैखरी. वैखरीच्या माध्यमातून जे काही वेळेवाकडे शब्द निघतील तर काही त्रुट्या होतील तर क्षमा करा. आवाज कसा कमी केलास तरी दादा. शांताबाई कांबळकर या माऊलीकडून 20 रुपयाचे दान हरिकीर्तनात आले. आणि तसेच अजय क्षीरसागर तांडा यांच्याकडून सुद्धा 20 रुपयाचे दान हरिकीर्तनात आले. धन्यवाद. भगवान परमपिता परमेश्वर स्वर्गीय बाबाच्या आत्म्याला शांती प्रदान करू. धन्यवाद. गोपाल कृष्ण भगवान की जय. तर आधी नमन तुमच्या चरणावर आणि नंतर देवाला नमन. तुम्हा सर्वांच्या पाया अगा माझी विनवणी. तुम्हा सर्वांच्या पाया माझी का विनवणी. आणि आता नमन देवाला, आता नमन भगवंताला. त्याचप्रमाणे आमचे का म्हणतात नाही तुमच्या नावाची विसरलो गुणीलालजी टेंबरे दादा यांच्याकडून 20 रुपयाचे दान या हरिकीर्तनात झाले. धन्यवाद. अग पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन.
त्यांच्या कृपादाने कथेच्या विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगाच्या हातात विश्वाची सत्ता आहे म्हणून आदिनमन भगवंताला आदिनमन देवाला आधी कुठेच नव्हते काही अवघा शून्यच होता पायी चंद्र सूर्य तारा नाही कानोबा तेरे तेरे ते आधी अनादीचे भगवंत आहेत म्हणून आदिनमन त्या देवाला त्या भगवंताला विनवणी आहे की देवा या कीर्तन रूपी जागेवर मागे पुढे उभा राहायला सांभाळीत गालिया आघात निवारा वचन का कमळापती माझी रंकाची विनंती वचन का कमळापती कमळा
आपण सावेगा म्हणून आधी नमन देवाला. मग दुसरं नमन संताला का म्हणून तर तेच भगवंत तेच पांडुरंग गोमाऊलीच्या रूपाने प्रगटले. कशासाठी प्रगटले तर आमच्यासारख्या अज्ञानी जीवांना अज्ञान रूपी अंधकारातून ज्ञान रूपी प्रकाश दाखवण्यासाठी. कारण आवाज बसला रे. ऐसा प्रेम भाव माझ्या विठोबाच्या कैसा घा प्रेम भाव नापणाची देव होय गो. तेच भगवंत गुरुमाऊलीच्या रूपाने प्रगटले. गुणामृता निरुणाम प्रकाश जे अज्ञान रूपी अंधकारातून ज्ञान रूपी प्रकाशाकडे नेतात असे संत असे सद्गुरु. म्हणून दुसरं नमन संताला दुसरं नमन सद्गुरु माऊलीला. पण जीवनामध्ये संत कसे असले पाहिजे तर इकडे कबीर साहेब आपल्या प्रमाणात सांगतात की बाबा रे गुरु तो ऐसा चाहिए जो सिकली घर का हो और जन्म जन्म के पाप को पल में डाले धोई सद्गुरुनाथ महाराज की. जगाच्या पाठीवर काय लाखो गुरु है जगत में एक भी नहीं है काम का स्वार्थ के सब वास्ते डंका बजाते नाम का. म्हणून जीवनामध्ये ऐशियाच्या पदरदरा जेने देव येतील करा ऐशे पद राज्य धनी साधू संत ऋषी मुनी. आणि म्हणून दुसरं नमन संताला दुसरं नमन सद्गुरु माऊलीला की त्यांनी या ज्ञानरूपी अंधकारातून ज्ञानरूपी प्रकाशाकडे नेला. ज्ञानाच्या दिवाना घरोघरी लावला. या आमच्या देहरूपी घरामध्ये ज्ञानरूपी प्रकाश लावणारे उजड लावणारे आमचे संत मायबाप. म्हणून दुसरं नमन संताला. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वर्णन करतात आणि काय म्हणतात ते गुरुमाऊलीला. अरे गुरुदेव हमारा प्यारा
किंवा मास्तर नसते, शाळेत शिकवणारे मास्तर हे महानच आहेत जीवनात, ते कधी नसते तर आमचं जीवन एखाद्या पशुसारखं राहिलं असतं नाही. आध्यात्मिक ज्ञान शिकवणारे गुरुमाऊली किंवा शाळेत शिकवणारे गुरुजी दोन्ही महान आहेत. म्हणून दुसरे नंबर गुरुमाऊलीला, दुसरे नंबर सद्गुरु माऊलीला. अरे मंगलमय गुरुराज माझे, मंगलमय गुरुराज. गुरुराज माझे, मंगलमय गुरुराज. आता संत आणि भगवंत महान आहे, पण भगवंताला आजपर्यंत पाहिजे का कोणी? नाही. सत्ता आहे देवाची, आज यायला मागे होती, पण देवाला कोणी पाहिले नाही. कसा आहे तो? अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथोणी चराचर हरीशी भजे. आणि म्हणून व्यक्त म्हणजे दिसणारे, अव्यक्त म्हणजे दिसत नाही. आता तो अव्यक्त परमात्मा आहे, त्याची सेवा आम्ही तुम्ही सर्वच करतो. मूर्तीच्या माध्यमातून, फोटोच्या माध्यमातून सर्वांच्याच घरी आहे, पण दिसणेवाले मायबाप ते तुमच्या आमच्या सर्वांच्या घरी आहे नाही जी. मग त्याची सेवा करता का तशी? नाही. हो, लाडक्या बहिणी रोडावर बसलेल्या, तुम्ही सांगा नाही जी. तुमची संख्या जर अशी जास्त दिसली तर म्हणलं थोडासा समाज प्रबोधन केल्या पाहिजे. तसा तर रोजही कीर्तनाचा विषय राहते म्हणा, नाही तर येसाल अनेक शब्द महंत येते तुमच्या गावी त्याच्या माध्यमातून, पण आमचा थोडासा समाज प्रबोधन आणि जनजागृती हेही आहे का? अरे तिरकुटाच्या गोष्टाचं सर्वच संत सांगतात तुम्हाला, पण आमची अक्कलच खुरखुरतात आहे. तर तिरकुटाच्या गोष्टी ऐकून काही उपयोग होणार नाही का? म्हणून अव्यक्त परमात्म्याची सेवा सर्वच करतो, पण व्यक्त मध्ये दिसणारे मायबाप त्यांची सेवा सर्वच पोरा करतील ना सुना करतील असं आहे का? 100 मधून 25 पोरा करत असते, 75% नाही बाबा ते करत नाही. त्याला मायबापाची इस्टेट आवडते, प्रॉपर्टी आवडते. तर 2-4 भाऊ राहिले ना, मग त्याच्या पहा त्याचा जास्त लाड करते, त्याला जास्त दिलं. आम्हाला एक बाधी कमी आली ना, आम्हाला एवढा सोना कमी नाही, एवढी चांदी कमी आली, तो करत बसल, त्याचा जास्त लोभ आहे.
असा विचार पोरायचा. मताच्या गलबोलांना मायबाप तिकडे एका बाय नेऊन फेकला असं सारखी गोष्ट आहे नाही का. तर मग मेल्यावर झगडा करते धनासाठी, सेवा करावासाठी झगडा नाही करत जित्यावर, धनासाठी झगडा. जीव जे आहे ते हातून ना पुत्र पुष्य कोटी आहे धन, या धनासाठी झगडा करते. मग विचार करा, आज जसा व्यवहार यांच्या सोबत करा तसे उद्या पोरा तुमच्या आमचे तसेच करणार आहे. जय शिकरणी वैसा फल आज नाही तो निश्चित कर. नाही बापा मला एकदाची वेळ ते जीवनात यायच्या घरचे बाबाजी गेले. आता पैसे देतील, दोघं भाऊ असतील वाटते. 1 लाख रुपये जमा केला ना, बाप घेऊन आणला तर मिळेल का तसा बाप? कधीच नाही. तसा प्रेम करणारा, माया करणारा, निस्वार्थ भाव म्हणजे लालच पालन करणारा बाप जीवनामध्ये एकदाच मिळते ना, माय एकदाच मिळते. दुबारा माय बाप जन्माशी आणि म्हणून संत समर्थ आम्हाला सावधान करतात की बाबा रे, हे आई बाप केवळ काशी त्याने ना जावे तीर्थाची. त्याने त्या वेगा तीर्थाची कुंडलिका काय केले पर ब्रह्मगाव गेले. आयुष्य होईना सावधान त्याने भेटेगा नारायण. तुका म्हणे आई बाप त्याचे देवाचे स्वरूप. जिवंत असे देवा टाकले तुमच्या घरी, पण घरी आहे गंगा ना डोंगराला दूर गेलीस गंगा ना मग धाव पांडू रंगा. जिवंत माय बापाची सेवा करत नाही ना, मेल्यावर जलेबीच्या जेवण देतात. कुठे? तेरवाई मध्ये नाही का? तेरवाई मध्ये जलेबीच्या जेवण आणि बालुशाहीच्या यायला नाही बोलू, पण काय जिथे बाप को रोटी न दिए मरे बाद पछतइयो. और मुठभर चावल घर भर फेंका तो बाप बनायो. या नारी दुनिया बदल बिना
कैसे तरी कैसे तरी आहे. आणि म्हणून संत सांगतात आम्हा तुम्हाला, अरे क्या किया क्या किया क्या किया रे क्या किया क्या किया क्या किया रे. पाना था उसको तो खो दिया. पाना था उसको तो खो दिया. उसको तो खो दिया. आणि म्हणून जोपर्यंत आई बाप आहेत तोपर्यंत आदर करा, कदर करा आणि जेवढी शक्ती आहे तेवढी याची भक्ती करा. हीच खरी सेवा आहे कोणाची? भगवंताची. हीच खरी सेवा आहे त्या परमेश्वराची. कारण एकदा का आई बाप गेले तर मग कोठूनही ढूंढून आणणार, घरी आणून म्हणाल तसा कधी होणार नाही. याच्या घरचे बाबा आता येतील का? कोण्या गावी गेले, कोण्या घरी गेले हेही माहित नाही. चिठ्ठी न कोई संदेश कोण सारे कोण
मनी बड़ा प्यारा सा भजन है। मुझे ले चले अपनी नगरिया राधा के सवरिया, मुझे ले चले अपनी नगरिया राधा के सवरिया। मुझे ले चले अपनी नगरिया राधा के सवरिया।
गरीबों के सहारे की जय सद्गुरुनाथ महाराज की जय. जय. तर आज आपला विषय फरमाईश भेजाचा कामा पंढरनाथ भगवान की जय. जय. आपला विषय आज आहे तेरवीचा. आता तेरवीच म्हणजे का तर ते म्हणजे ते चैतन्य शक्ती. र म्हणजे रजापासून आणि बी म्हणजे बीजापासून. हा जो 3.5 हाताचा देह तयार झालाय याला प्राप्तत्व सप्त धातू आणि 3 गुण. या सर्वांना चालवणारी म्हणजे कोण आहे ती चैतन्य शक्ती. तिला सर्वसाधारण भाषेमध्ये आम्ही तिला सर्व आत्मा म्हणतो. आणि तेच चैतन्य शक्ती तोच आत्मारूपी प्रकाश या 3.5 हाताच्या देहाला सोडून निघून गेलाय. आणि म्हणून गेलेल्या जीवात्म्याच्या शांतीसाठी आज या कांबळकर परिवारामध्ये हा तेरवीचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. म्हणून आजची रात्र आपल्याला गोड करून घ्यायची आहे. याच्यारी बालुशाहीचं जेवण दिलं त्याच्यानं गोड झाली का काही तेरवी. तेरवी गोड कशी होते. हरिनाम याच्यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा. म्हणून आजची रात्र गोड करायची आहे. तर संत शिरोमणी तुकाराम महाराज सुंदर या 4 चरणाच्या अभंगाच्या माध्यमातून काय म्हणतात. अभंग घेण्याच्या आधी सर्व आमच्या महिला मंडळींना वडीलधाऱ्या बांधवांना निवेदन आहे की एकदा 2 हाताची टाळी होतो. सर्वांनी देवाचं नामस्मरण करा आणि मग आपल्या समोरच्या विषयाला सुरुवात. भाऊ याचा आवाज वाढव. बाबा माईक पाहणं. अरे माईक का हॅलो 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 चेक हॅलो 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 हॅलो. ठीक आहे दादा. सद्गुरुनाथ महाराज की जय. पंढरनाथ भगवान की जय. हरी विठ्ठल 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 पांडुरंगा. विठ्ठल विठ्ठल